मंडळी, अभिनेता पुष्कर जोग याने अलीकडेच BMC कर्मचाऱ्यांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्या या विधानामुळे BMC कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. इतकंच नाही तर त्यांनी कारवाई करण्याची मागणीसुद्धा केली होती. या संबंधित प्रकरणानंतर आता पुष्करने जाहीरपणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. तर काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी पुष्करच्या घरी मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करायला गेले होते. यावेळी पुष्करने सोशल मीडियावर तीव्र शब्दात टीका केली होती. जर त्या कर्मचारी बाई माणूस नसत्या तर 2 लाथा मारून त्यांना हाकलवलं असतं, असं विधान त्याने केलं होतं. त्याच्या या विधानानंतर बराच गदारोळ माजला. अगदी सामान्यापासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या विषयावर भाष्य केलं. इतकंच नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहत पुष्करवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती. पुष्करच्या विधानामुळे निर्माण झालेल्या या प्रकरणानंतर आता त्याने इंस्टाग्रामवर स्टोरीमधून एक पोस्ट शेअर करत मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. तर इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर तो म्हणतोय, मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना BMC कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून केलं गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण ते कर्मचारी त्यांना दिलेले काम करत होते. वैयक्तिक BMC कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. तर पुष्कर जोग काल लाता मारण्याच्या गोष्टी करत होता, आज मात्र दिलगिरी व्यक्त करतो. तर पुष्करच्या या पोस्टबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.